पालक मित्रांनो, मी किशोर कारसेकर. स्टुडंट्स हेल्पलाईन सेंटर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एक खूप इम्पॉर्टंट माहिती घेणार आहोत, की जे बऱ्याच विद्यार्थी पालकांना प्रतीक्षा होती, की यावर्षीचा जो पेपर टफ गेलाय, या टफ पेपर अकॉर्डिंग एक्झॅक्टली यावर्षीचा नीटला एमबीबीएस ला पात्र किंवा एमबीबीएस ला नंबर लागण्यासाठी काय एक्सपेक्टेड मार्क असू शकतात किंवा त्याचा काय रँक या ठिकाणी येऊ शकतो. कारण बहुधा बऱ्याच ठिकाणी आपण ऐकलं असेल, मोठमोठ्या इन्स्टिट्यूटचे अंदाज या ठिकाणी ऐकले असतील, पण आपण प्रत्येक विद्यार्थ्याला जे पर्सनल काउन्सिलिंगला असतील अथवा आपल्याला युट्यूब वरती फॉलो करणार असेल, प्रत्येक विद्यार्थ्याला मी एकच इन्फॉर्मेशन सांगितली होती, की सध्याचा जोही कट ऑफ आहे, या कट ऑफला आपण काही प्रिडिक्ट करायची आवश्यकता नाहीये. ज्याही वेळेस आपला रिझल्ट येईल, रिझल्ट आल्यानंतर आपल्याला एक्झॅक्टली रँक येणार आहे. या रँक वरून जर आपण अॅक्युरेसी करत असाल महाराष्ट्रातील कॉलेजेसची, हे आपली एक्झॅक्टली अॅक्युरेसी राहू शकतो. तर त्याच अनुसार आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला क्लिअर करणार आहे, महाराष्ट्रामध्ये एमबीबीएस गव्हर्नमेंट कॉलेज मिळवण्यासाठी एकंदरीत काय रँक असायला पाहिजे, सेमी गव्हर्नमेंट कॉलेज मिळवण्यासाठी एकंदरीत काय रँक असायला पाहिजे, अशी इन डिटेल इन्फॉर्मेशन या व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार आहे. तर तुम्हाला जशी स्क्रीनवरती इन्फॉर्मेशन दिसत आहे, यामध्ये आपण ऑल कॅटेगरी या ठिकाणी घेतला आहे आणि ऑल कॅटेगरीचा आपण या ठिकाणी रँक घेतला आहे. सोबतच लास्ट इयर आणि या इयर मध्ये काय डिफरंट येत आहे मार्काचा, हा सुद्धा आपण एक प्रोबॅबल अंदाज या ठिकाणी घेतला आहे. तर विद्यार्थी पालकांना फर्स्ट क्लिअर करायचं आहे, आपण जे सध्या कट ऑफ सांगत आहेत, बऱ्याच विद्यार्थी पालकांचे फोन आले, जस्ट पर्सनल काउन्सिलिंगला आले, अशा वेळेस विद्यार्थी जे की आपला कॅटेगरी रँक आहे, सीआर रँक बद्दल आपण विसरत आहोत आणि डायरेक्टली आपण कॅटेगरी रँकचा या ठिकाणी विचार करत आहेत. तर सर्वांना मी क्लिअर करेन, जेही आपली एमसीसी आहे अथवा आपला सीईटी सेल आहे, या दोन्हीची जरी आपण जस्ट कट ऑफ लिस्ट काढून बघतो, यामध्ये जेही आपल्याला कट ऑफ दिले आहे, हे आपले ऑल इंडिया रँक अनुसार कट ऑफ दिले आहे. म्हणजेच आपल्याला ज्यावेळेस आपल्या नीट स्कोर कार्ड अनुसार कट ऑफ चेक करायचा आहे, हा कट ऑफ आपल्याला सीआरएल रँक अनुसार आपल्याला कट ऑफ चेक करायचा आहे, तरच आपली त्या अॅक्युरेसी एक्झॅक्ट असू शकते. बरेच विद्यार्थी पालक, माझा सीआरएल रँक हे आहे पण माझा कॅटेगरी रँक एवढा कमी आहे, तर मला यावर्षी ऍडमिशन मिळेल का, असा प्रश्न आहे. तर हे पण मी तुमचे प्रश्न क्लिअर करणार आहे. तर आपलं जेही ऍडमिशन होतं फॉर एमसीसी, फॉर स्टेट काउन्सिलिंग आणि डबल ए ट्रिपल सी काउन्सिलिंग, हे सर्व ऍडमिशन आपले डबल ए ट्रिपल सीआरएल रँक अनुसारच आपले ऍडमिशन होत असतात. त्यामुळे आपल्याला कॅटेगरी रँक पाहायची काय आवश्यकता नाही, सीआरएल रँक अनुसार आपण विचार करणं गरजेचं आहे. तसं पाहिलं असता लास्ट इयरला ज्या विद्यार्थ्याचा 43,500 एवढा रँक येत होता, अशा विद्यार्थ्याला 628 मार्क्स या ठिकाणी होते. पण यावर्षीचा जर आपण विचार केला, याच विद्यार्थ्याला हे मार्क्स आपले 501 ते 502 या जवळपास हे मार्क्स आपल्याला येत असल्याने दिसून येतात. त्या अकॉर्डिंग महाराष्ट्रामध्ये ओपन कॅटेगरीचा जो कट ऑफ असू शकतो, हा या ठिकाणी 43,500 एवढा कट ऑफ या ठिकाणी असणार आहे. आणि यामध्ये हे जे काही आपलं रँक अनालिसिस आहे, नॉट अप्रॉक्सिमेटली, पण आपली जी काही अॅक्युरेसी आहे, याचं मी मेन्शन करेन तुम्हाला, आपली 95% या ठिकाणी अॅक्युरेसी राहू शकते. नेक्स्ट जे काही आपली 5% अॅक्युरेसी असेल, हे आपला एसएमएल रँक आल्यानंतर असणार आहे. कारण का, हा जो सध्याचा रँक आहे, हा ऑल इंडिया रँक आहे. त्यामध्ये किती महाराष्ट्रातील मुलांचे पर्सेंटेज म्हणजे पर्सेंटेज कसे आहेत, यावरून आपण सेपरेटली एक एसएमएल रँक अनुसार या ठिकाणी अनालिसिस देणार आहात. ठीक आहे. तर यामध्ये तुम्हाला एससीबीसी पर्यंत मी कट ऑफ मेन्शन केलाय. ओबीसीचा पाहिला असता आपण 45,000 असेल, एससीचा आपण विचार केला असेल तर 1,53,666 पर्यंत असणार आहे आणि एसटीचा विचार केला 3,53,000 मधले जेही विद्यार्थी, लक्षात घ्या, याच्या मध्ये रँक पाहिजे, याच्या कमी रँक पाहिजे, याच्या पुढे असेल तर आपली डिफिकल्टी लेवल वाढणार, यामध्ये असेल तर आपल्याला या ठिकाणी सेफली ऍडमिशन होऊन जाणार. सोबतच व्हीजेडीटीचा आपण जर विचार केला असता तर 96,153 आहे. NT1 चा विचार केला असता 1,24,449 आहे. NT2 64,000 आणि या ठिकाणी NT3 59,880. आणि जर आपलं काही डिफेन्स वगैरे असेल तर याचा आपण 93,214 एक एक्सपेक्टेड ठेवला आहे. याच्यामध्ये कॅटेगरी अनुसार सुद्धा चेंजेस होऊ शकतात. D1 D2 अनुसार या ठिकाणी चेंजेस होऊ शकतात. महत्वाची गोष्ट आहे, जर विद्यार्थ्याला या व्हिडिओ संदर्भात किंवा आपले काही क्वेश्चन असेल तर आपण कमेंट्स मध्ये विचारा. ऍज सुन ऍज पॉसिबल प्रत्येक क्वेश्चनचा आन्सर द्यायचा आम्ही प्रयत्न करणार आहे. महत्वाची दुसरी एक अनाउन्समेंट आहे, सध्या आपला रिझल्ट या ठिकाणी डिक्लेअर झालाय आणि यानंतर दरवर्षीप्रमाणे आपल्या बेसिक रजिस्ट्रेशन पासून जोपर्यंत आपलं कुठल्या ना कुठल्या एखाद्या चांगल्या कॉलेजला ऍडमिशन होणार नाहीये,
तोपर्यंतची जेवढी प्रोसेस असेल हे आपण युट्यूब चॅनलवरती याही वर्षी कंटिन्यू करणार आहेत, की जेणेकरून विद्यार्थ्यांना जे काही आपले व्हॉट्सअप अथवा टेलिग्राम ग्रुप आहे यामध्ये जॉईन व्हायचं असेल तर आपण आपली आवड असेल तर या ठिकाणी आपण होऊ शकतात. याचा फायदा काय, जेही आपले सीईटी सेल, एमसीसी याचे जे काही अपडेट्स येतील, शेड्यूल येईल, प्रोसेसमध्ये काही बदल झाले असतील किंवा नवीन अटी शर्ती काय असतील तर याबद्दल आम्ही या ग्रुपमध्ये माहिती देत असतो, जेणेकरून विद्यार्थ्यांना याचा फायदा पुढील आपली जे काही काउन्सिलिंग मध्ये प्रोसेस आहे यामध्ये डेफिनेटली होणार आहे. अजून एक महत्वाची गोष्ट आहे, ज्याही वेळेस आपला 4 मेला जो आपला नीट एक्झामिनेशन पेपर झाला होता त्यावेळेस एक आपण अंदाज दिला होता आणि अंदाजामध्ये सर्वांना सांगितलं होतं जेही आपण कट ऑफ देत आहे याच्यामध्ये -5 अथवा -7 म्हणजे प्लस और मायनस या ठिकाणी 5 आणि 7 आपण या ठिकाणी कन्सिडर करायला सांगितलं होतं. आणि बरेच असे विद्यार्थी होते की ज्यावेळेस हा कट ऑफ पाहिला, या कट ऑफ पाहिल्यानंतर बऱ्याच विद्यार्थ्यांचा तर्क असा आला की यावर्षी 480 470 मार्काला महाराष्ट्रामध्ये जीएमसी कॉलेज मिळेल असं विद्यार्थ्याचं म्हणणं आलं. कमेंट्स अजूनही आहेत, बऱ्याच विद्यार्थ्यांचे बरेच काही या ठिकाणी क्रॉस क्वेश्चन आले, पण आज विद्यार्थ्यांना या ठिकाणी प्रूफ आहे की जी त्या दिवशी मी अॅक्युरेसी दिली होती त्या दिवशी सुद्धा आपल्याला मी मेन्शन केलं होतं हे अॅक्युरेसी 95 आहे. ठीक आहे, तरी पण विद्यार्थ्याची बरीच आर्ग्युमेंट यावरती चालली. तर आज आपल्यासमोर हा कट ऑफ आणि हा व्हिडिओ सुद्धा आहे, आपण जाऊन चेक करू शकतात की जे आपण 4 मेचे अनालिसिस दिलं होतं ते अनालिसिस आजचा जो काही रँक येतोय हा किती सिमिलर आपल्याला दिसून येईल याबद्दल आपण माहिती घेऊ शकतात. हेच एक महत्व असतं की आपण एक्झॅक्टली कुठल्या काउन्सिलरच्या माध्यमातून प्रोसेस करत आहेत, त्यांच्याकडे किती एक्झॅक्ट नॉलेज आहे या प्रोसेस बद्दल किंवा रूल्स रेग्युलेशनची काय माहिती आहे, सोबतच आपण ज्याही ठिकाणाहून प्रोसेस करत आहात ते कशा पद्धतीने या प्रोसेसला हँडल करतात, या सगळ्या गोष्टीला आपलं पूर्ण कॉलेज चांगलं मिळवण्यासाठी मदत होत असते. बऱ्याच वेळेस विद्यार्थ्यांचे आर्ग्युमेंट असतात, लक्षात घ्या ज्या ठिकाणी आपण प्रिडिक्टेबल अनालिसिस म्हणू शकतात ते अनालिसिस आपण कन्सिडर करणं गरजेचं आहे आणि त्यानुसार पुढचे डिसिजन घेणं गरजेचं आहे. त्यानुसारच एक महत्वाची अजून एक अनाउन्समेंट आहे, ज्याही विद्यार्थ्याला आपल्या इकडे पेड काउन्सिलिंग जॉईन करायचे स्क्रीनवरती जे आपल्याला नंबर दिसत आहेत या नंबरवरती आपण कॉल करून आपली पेड काउन्सिलिंग जॉईन करू शकतो. एकंदरीत या काउन्सिलिंग मध्ये आपल्या बेसिक रजिस्ट्रेशन पासून जोपर्यंत आपली एमसीसी, AA-CCC अथवा स्टेट काउन्सिलिंग आहे या सर्व प्रोसेस बद्दल आम्ही या ठिकाणी इन्फॉर्मेशन, अपडेट आणि आपली प्रोसेस आम्ही या ठिकाणी करून देणार आहे. तर जेही विद्यार्थी इंटरेस्टेड आहेत विद्यार्थी कॉन्टॅक्ट करून या ठिकाणी आधी माहिती घेऊ शकतात आणि देन पुढील प्रोसेससाठी या ठिकाणी पार्टिसिपेट करू शकतात. नेक्स्ट आहे आपलं सेमी गव्हर्नमेंट. आता बरेच विद्यार्थी आता युट्यूब वरती पाहणार आहे, काही पर्सनल काउन्सिलिंगला जॉईन आहेत ऑलरेडी, हे विद्यार्थी पाहत असतील. माझा प्रत्येक विद्यार्थ्याला एक शब्द होता की आपला सध्या जो नीटचा स्कोर आहे या नीट स्कोर वरती आपण काही प्रिडिक्शन करणं चुकीचं आहे. त्यामागे एक रिझन होतं, कारण हा जो आज या वर्षीचा कट ऑफ होता हा अनप्रिडिक्टेबल होता. त्यामुळे कुठल्याही विद्यार्थ्याला सरळ नाही बोलणं, कुठल्याही विद्यार्थ्यांना डायरेक्टली येस बोलणं हे खूप चुकीचं होतं. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याला मी एक अनालिसिस सांगत होतो, जर आपला रँक ऑल इंडिया रँक 80,000च्या मध्ये असेल तर लक्षात घ्या आपल्याला महाराष्ट्रामध्ये एमबीबीएस सेमी गव्हर्नमेंट या ठिकाणी मिळू शकतं. विद्यार्थी आता जे पाहत असेल त्यांना डेफिनेटली हा शब्द ऐकत असता आठवत असेल की खरंच जे काय अनालिसिस होतं त्या अनालिसिस अनुसारच हे पुढची प्रोसेस चालू आहे. नेक्स्ट जे विद्यार्थी एसीबीसी प्रवर्गात आहेत अशा विद्यार्थ्यांना या ठिकाणी 81,126 रँकच्या आतमध्ये असतील तर आपला नंबर लागू शकतो. ओबीसी प्रवर्गासाठी 81,300, एससी प्रवर्गासाठी 1,62,184, एसटी प्रवर्गासाठी 1,74,371, व्हीजेडीटी साठी आपण पाहू शकतात या ठिकाणी 1,02,956, NT1 साठी 1,25,746, NT2 साठी 80,249 आणि NTD साठी 80,293. हे आपलं या वर्षीची रँक अनालिसिस असणार आहे. याची सुद्धा अॅक्युरेसी मी अगेन अँड अगेन रिपीट करत आहे, 95% आपण ठेवली आहे. 5% आफ्टर आपला एसएमएल रँक आल्यानंतर आपण या ठिकाणी कन्सिडर करणार आहोत. ठीक आहे, तर काही विद्यार्थ्यांना अडचणी असतील या व्हिडिओ रिलेटेड काही क्वेश्चन असेल तर आपण कमेंट्स मध्ये विचारा. ऍज सून ऍज पॉसिबल आपण याचा आन्सर द्यायचा प्रयत्न करणार आहोत. ठीक आहे.